नमस्कार. मी निवेदिका दीपाली. आपले सर्वांचेच एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नेहमीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक व्यवसायासंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील मिळतो. सध्या बरेच शेतकरी आपल्याला खेकडा पालन करताना दिसून येतात. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. म्हणून या व्यवसायाकडे अनेकांचा कल वाढत चाललेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडा पालनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मत्स्य व्यवसाय बरोबरच खेकडा पालन हाही व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येत आहे. खेकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, त्यामुळे खवयांची संख्याही वाढत चालली आहे. परंतु मासे ज्याप्रमाणे मुबलक प्रमाणात मिळतात त्या प्रमाणात खेकडे मिळत नाही. म्हणून याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तमिळनाडूमध्ये खेकडा पालन मोठ्या प्रमाणावर होते. खेकड्यांच्या दोन जाती आहेत, लाल खेकडा आणि हिरवा खेकडा. हिरव्या जातीचा खेकडा हा 2 ते 3 किलो पर्यंत वाढतो. लाल खेकडा हा 800 ग्रॅम पर्यंत वाढतो. हिरवा खेकड्यांच्या पालनामध्ये बीज उत्पादन झालेली आहे, त्यामुळे ही खेकड्यांची जात पालनासाठी वापरली जाते. खेकड्यातील नराच्या ओळखी कशी करावी, तर नराच्या पोटाचा आकार लहान असतो आणि मादीच्या पोटाचा आकार हा मोठा असतो. अशा प्रकारे नर आणि मादी यांची ओळख आपल्याला करता येईल. मासे विकण्यासोबतच लोक शेतीतून पैसे कमवण्याचा एक अतिरिक्त मार्ग म्हणून खेकड्यांच्या शेतीकडेही येत आहेत. खेकड्यांमध्ये भरपूर प्रकार असतात, म्हणूनच अधिकाधिक लोक क्रॅब डिशेसचे चाहते बनत आहेत. तथापि खेकडे माशांइतके सोपे नसतात, त्यामुळे त्यांना बाजारात मोठी मागणी आहे. पिंजऱ्यात प्रजनन केले जाणारे हिरवे खेकडे आपण संगोपनासाठी वापरतो. खेकडा नर किंवा मादी आहे हे सांगण्यासाठी फक्त त्यांच्या पोटाचा आकार पहा. नरांच्या पोटाचा लहान असतो तर मादीचा मोठा असतो. काही आशियाई देशांमध्ये मड क्रॅब खेकडा पालन खूप लोकप्रिय आहे. लोकांना मड क्रॅब आवडतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा जास्त मागणी आहे. बरेच देश दरवर्षी बरेच टन खेकडे आयात करतात, कारण ते खूप स्वादिष्ट आहे. म्हणून जर तुम्ही मातीच्या खेकड्यांचा व्यवसाय सुरू केला तर त्यांची निर्यात करून तुम्ही काही पुष्कळ पैसे कमवू शकता. हा व्यवसाय खरोखर लोकप्रिय होत आहे, कारण तो सुरू करणे सोपे आहे आणि भरपूर पैसे कमावते. लोक प्रामुख्याने चिखलाचे खेकडे खातात, त्यांना अन्न म्हणून आणि जागतिक बाजारपेठेत मोठा फटका बसतो. म्हणूनच व्यावसायिक मड क्रॅब उत्पादन सुरू करणे ही एक स्मार्ट चाल आहे. तुम्ही ते उच्च किमतीला विकू शकता आणि मागणीही चांगली आहे. पाण्याची गुणवत्ता कशी ठेवायची? खेकड्यांच्या उत्पादनात पाण्याची गुणवत्ता हा महत्त्वाचा घटक आहे. इष्टतम परिस्थिती राखण्यासाठी वेळोवेळी पाणी बदलण्याची किंवा योग्य औषधे आणि रसायने वापरण्याची शिफारस केली जाते. अधिक माहितीसाठी कृपया दिलेल्या तक्त्यांचा संदर्भ घ्या. खेकड्यांचा आहार अर्थातच क्रॅब डाएट पाहूया. व्यावसायिक हेतूंसाठी खेकड्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाचे 5 ते 8% अन्नाची आवश्यकता असते. तुम्ही खेकड्यांना स्वस्त माशांचा कचरा, कोंबडीचा कचरा, प्राणी offal, खारट पाण्याचे क्लॅम इत्यादी खाऊ शकता. त्यांना एकाच वेळी खायला देऊ नका. दिवसातून 2दा वर स्विच करा. एकूण फीडचा बराचसा भाग संध्याकाळी द्या. चिखलातील खेकडे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर स्थलांतर करतात. जेव्हा त्यांची कॅरेपेस रुंदी सुमारे 9 सेंटीमीटर पर्यंत पोहोचते तेव्हा ते परिपक्व होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये ते आयुष्याच्या पहिल्या वर्षात प्रौढ होतात. नर खेकडे सहसा मादीच्या संभोगपूर्व विरघळण्याआधी तिच्याकडे जातात. नर त्यांच्या चेलिपेड्स आणि पहिल्या जोडीने त्यांना पकडण्यापासून सुरुवात करतात आणि मादीला वितळत नाही तोपर्यंत अन्न दिवस फिरतात. चिखलाचे खेकडे खूप मजबूत आणि चिवट असतात. त्यांना सहसा जास्त काळजीची आवश्यकता नसते. तथापि अतिरिक्त काळजी आपल्या खेकड्यांना निरोगी राहण्यास आणि चांगली वाढण्यास मदत करेल.
म्हणून आपल्या खेकड्यांची चांगली काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे सुनिश्चित करा. त्यांच्या प्रकृतीचे नियमित निरीक्षण करा आणि काही असामान्य दिसल्यास आवश्यक पावेल उचला. खेकड्यांची काढणी अर्थातच क्रॅब हार्वेस्टिंग कशी करायची? जेव्हा खेकडे बाजारात विशिष्ट आकारात पोहोचतात तेव्हा तुम्ही खेकडे सुरू करू शकता. मग खेकडे जाळी, ट्रोलिंग, हुकिंग, बेटेड वायर, मेश पॉट्स आणि हाताने देखील पकडले जातात. खेकड्यांची मार्केटिंग कशी करायची? थोड्या वेळाने खेकडे किती मजबूत आहेत हे तुम्हाला जाणवले पाहिजे. खेकड्यांच्या फार्म मध्ये 3 ते 6 महिन्यांच्या दरम्यान विकण्यासाठी तयार असतात. परंतु जर तुम्ही त्यांना वेगळ्या प्रणालीमध्ये मोठे करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आधीच मोठे असल्यास जास्त वेळ लागेल. पण खेकडे तेव्हाच पकडा जेव्हा ते पुरेसे मोठे असतील आणि जास्त पैसे मिळतील. सकाळी किंवा संध्याकाळी त्यांना पकडा. तलावातील खेकडे पकडण्यासाठी आपण त्यांना फसवण्यासाठी विशेष जाळी किंवा अंडासारखे दिसणारे काहीतरी वापरू शकता. त्यांना पकडल्यानंतर आपल्याला कोणत्याही घाण किंवा चिखल्यापासून मुक्त होण्यासाठी त्यांना खारट पाण्यात स्वच्छ करणे आवश्यक आहे. प्रथम जेव्हा आपण खेकडे बांधतो तेव्हा आपण सौम्य असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्यांच्या पायांना दुखापत होणार नाही. त्यानंतर खेकडे ओले राहतील याची खात्री करावी. त्यांना सूर्यापासून दूर ठेवा कारण ते त्यांना हानी पोहोचवू शकतात. मग त्यांना विकण्यासाठी स्टोअर मध्ये घेऊन जा. अनेक लोक समुद्राजवळील ठिकाणी पैशांसाठी खेकडे वाढवू लागले आहेत. हे अधिकाधिक लोकप्रिय होत आहे कारण ते सोपे, उपयुक्त आहे आणि जास्त वेळही लागत नाही. इतर देशांमध्ये मड क्रॅब्स खरोखर लोकप्रिय आणि मौल्यवान आहेत. जर तुम्ही व्यवसाय सुरू केला असेल आणि त्यांना विकून तुम्ही काही अतिरिक्त पैसे कमवू शकता आणि आत्मनिर्भर ठरू शकता. अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसाय संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.